चिंचवडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत होतीये। पिंपरी चिंचवडच्या राजकीय रणांगणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगेंमध्ये सुरू असलेला कलगीतुरा थांबायचे नाव घेत नाहीये। अजित पवारांनी प्रचाराची राळ उठवताना पिंपरी चिंचवडमधील पुलाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत नाव न घेता महेश लांडगेंवर जोरदार निशाणा साधला। पुणे नाशिक रस्त्यावर एक तिथं भोसरीला 70 लाख रुपयाचा शीतलबाग पादचारी अशा पद्धतीचा पूल केला गेला। तो पूल कुणी केला, काय केला त्याच्या खोलात जा। नंतर त्या पुलाची किंमत 70 लाखाची 7 कोटी झाली, 7 कोटी। आणि तिथं अक्षरशः भ्रष्टाचार तिथं तर पचला आणि ती 70 लाखाचा 7 कोटी हा पॅटर्न झाला। आणि त्याच पटीतनं नंतर एकदा माणसाला चटक लागली, जसं बिबट्याला किंवा वाघाला रक्ताची चटक लागली की मग तो कुणालाही त्या ठिकाणी ठार मारायला मागं पुढं बघत नाही, तशा पद्धतीनं तिथं पहिलं ते एवढे पैसे मिळाल्यानंतर माणूस अक्षरशः बेभान होतो, तसं इथं ज्यांच्यावर कारभारी पद दिलेलं होतं ते बेभान झाले। पण त्यांचं काय मागचे बरेच दिवस झालं सारखं चालूच आहे, भ्रष्टाचार अमुक तमुक हे सगळं चालूच आहे। पण आता भ्रष्टाचारावर अशा व्यक्तीने बोलावं ज्याच्यावर महाराष्ट्र सरकारमध्ये जे घोटाळे गेलेले सगळे त्यांच्याकडेच आहेत आणि त्यांचं पण स्वतः नाव आहे त्याच्या एका घोटाळ्यामध्ये। मग असे 2-4 घोटाळे त्यांच्या लेखाचं नाव आहे। त्यांनी मला विचारावं, लय अवघड गोष्ट आहे ती प्रश्न विचारणं, त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं। कोण भ्रष्टाचारी आहे हे पिंपरी चिंचवडच्या नगरातल्या लोकांना चांगल्या पद्धतीने माहित आहे। अलीकडे कोण त्यातला भस्मासूर आहे हेही चांगल्या पद्धतीने माहित आहे। तुम्हाला एक सांगतो की आम्ही पवार साहेबांच्या तालमीत, पवार साहेब एक सिंहासारखं नेतृत्व राजकारणामधलं, त्यांच्या तालमीत अजितदादांसारखा वाघ तयार झाला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सिंहाचा आणि वाघाचा पक्ष आहे, त्यामुळे लांडग्या बिंडग्यांकडे आम्ही लक्ष देत नाही।